नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या SVC क्लासेस टेक या यूट्यूब चॅनलवर. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही इयत्ता 5वीची शिष्यवृत्ती परीक्षा दिलेली आहे, म्हणजे स्कॉलरशिपची परीक्षा दिलेली आहे. आणि आता तुमच्या मनामध्ये प्रश्न पडतोय की नेमके आपल्याला किती मार्क पाहिजे जेणेकरून आपलं सिलेक्शन जे आहे ते स्कॉलरशिपसाठी झालं पाहिजे. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आज आपण नेमके तुम्हाला किती मार्क पाहिजेत जेणेकरून तुमची शक्यता वाढते स्कॉलरशिपमध्ये सिलेक्ट होण्याची, तर त्याबद्दल आपण इथं डिस्कस करतोय. आणि बघा, डिस्कस करतोय म्हणजे काय आहे, आपण जे सांगतोय नेमकं तसंच असेल असं काही नाही आहे. ठीक आहे, प्रत्येक वेळेस हा जो कटाप असतो तो बदलत जात असतो, बरोबर ना. आता बघा, जर आपण 2022चा जर कट ऑफ बघितला तर बघा, आता आपण काय करतोय, मुंबई साऊथचा बघतोय. ठीक आहे, मुंबई साऊथचा बघतोय. याच्यामध्ये बघा, राष्ट्रीय ग्रामीण, सर्वसाधारण, मुले मुली, सर्वसाधारण मुली, मागासवर्गीय मुलं मुली, मागासवर्गीय मुली, ग्रामीण सर्वसाधारण असं काही नसतं, कारण हा शहरी भाग आहे. त्याच्यामुळे इथं फक्त शहरी सर्वसाधारण असं दिलेलं आहे. आणि याच्यामध्ये कमाल आणि किमान तुम्हाला टक्केवारी दिलेली आहे, किंवा त्याला आपण कट ऑफ म्हणूया. इथं बघा, आपण 2022चं जर बघितलं तर इथं बघा, जे कमाल टक्केवारी होती, बरोबर आहे, ती होती तुमची 75 आणि किमान होती 40, बरोबर आहे. आणि हीच जर आपण 2023मध्ये बघितली, म्हणजे एका वर्षानंतर, ठीक आहे, तर बघा ही टक्केवारी जी आहे ती 88वर गेलेली आहे कमाल, आणि किमान आहे ती 48वर गेलेली आहे. म्हणजे आपण इथं म्हणू शकतो, ठीक आहे, म्हणजे इथं बघा 8% वाढलेलं आहे. म्हणजे बघा, तुमचं जे किमान टक्केवारी आहे ती 8% वाढलेली आहे. ठीक आहे, मग आता नेमकं आपल्याला मार्क किती पाहिजे जेणेकरून आपल्याला मुंबई साऊथ या जिल्ह्यामधून जर तुम्हाला निवड व्हायची असेल तर बघा, आपण जर टक्केवारीमध्ये केलं तर बघा, 2022चं आहे आणि तुमचं 2023चं आहे. ओके, आता बघा 2022मध्ये जर बघितलं तर तुमचे जे 40% जे आहेत हे 120 गुण होतात, आणि जे 75% आहेत 225 होतात, बरोबर नाही ना. म्हणजे तुम्हाला जर याच्या मधामध्ये जर तुमचे गुण येत असतील, म्हणजे 120 पेक्षा जास्त मागच्या वेळेस, ठीक आहे, आता 144 पेक्षा जास्त, म्हणजे आपण आता जर पकडलंय तर ज्यांचे 120 गुण येतात, 130 गुण येतात, 140 गुण येतात, तर यांना थोडंसं मला अवघड वाटतंय. आता कट ऑफ थोडासा वाढलेला आहे, त्याच्यामुळे ज्यांचे गुण 150 पेक्षा जास्त आहेत असं आपण धरूया, बरोबर आहे. ज्यांचे गुण 150 पेक्षा जास्त आहेत, ठीक आहे, आपण म्हणूया की त्यांना चान्सेस आहेत, बरोबर आहे. पण 100% असतील का सांगता येत नाही. ज्यावेळेस रिझल्ट लागेल त्यावेळेस आपल्याला सांगता येईल, पण सध्या आपण सांगू शकत नाही. पण आपण गृहीत धरूया की 150 पेक्षा जास्त तुम्हाला गुण असायला पाहिजे कमीत कमी, तर तुमचं इथं आपण म्हणूया की तुमचे चान्सेस बनतात. ठीक आहे, मग जास्त किती पण असू शकतात, तसं काही नाही आहे, बरोबर आहे. तर बघा, 88% म्हणजे 264 गुण होतात, तर कमीत कमी आपण 150 धरूया, ठीक आहे, मुंबई साऊथसाठी. त्यानंतर बघा, मुंबई वेस्टसाठी. आता मुंबई वेस्टसाठी जर आपण बघितलं तर बघा, मागच्या वेळेचा बघा हा थोडासा कट ऑफ जास्त गेलेला आहे, 87% होता. 87% म्हणजे 260 गुण कमाल, आणि किमान आहे तुमचे 40%, हा 2022चा आहे, बरोबर आहे. म्हणजे जो किमान जो आहे तो सारखाच आहे, मागच्या वेळेस पण 40 होता आणि आता पण 40 आहे, बरोबर आहे. आले लक्षात तुमच्या, हे सारखाच आहे. ठीक आहे, फक्त कमाल वाढलेला आहे. ठीक आहे, म्हणजे इथं बघा, तुमचा जो हा टक्केवारी जो आहे किमान, ते सारखंच आहे मागच्या वेळेस आणि आता. ठीक आहे, म्हणजे तो आपल्या दुसऱ्या याचा होता, पण त्याचं नेतृत्व तुम्हाला सारखं पाहायला मिळतं. ठीक आहे, त्यानंतर बघा, जर आपण 2023चं जर बघितला तर 2023चं बघा 91 आणि 48 आहे. म्हणजे इथं पण बघा 8 तुमचा वाढलेला आहे, आणि इथं पण तुमचा 4 वाढलेला आहे. म्हणजे दरवर्षीपेक्षा, ठीक आहे, जी टक्केवारी आहे ती वाढत चाललेली आहे. म्हणजे बघा, इथं पण तुमचं 44 येतं आहे आणि 273 येतं आहे. म्हणजे इथं पण आपण 250 पेक्षा जास्त गुण पकडूया, 150 पेक्षा जास्त गुण पकडूया की असेल तर तुमचं चान्सेस आहेत, बरोबर आहे. आणि 273 असतील तर काही हेच नाही आहे तुम्हाला. ठीक आहे, ते तर तुमचे चान्सेस बनतातच. ज्यांना 240 250 आहेत तर त्याचे चान्सेस आहेतच.
ठीक आहे. पण ज्यांचे कमी गुण आहेत त्यांच्याबद्दल आपण बोलतोय. तर ज्यांना 150च्या वर येत आहेत, ठीक आहे, आपण बघूया, त्यांना चान्सेस असू शकतात. पण 100% सांगता येत नाही. पण लक्षात घ्या की ज्यांना 150पेक्षा जास्त गुण येतात त्यांचे चान्सेस इथं बनतात. ठीक आहे, हे लक्षात घ्यायचं तुम्हाला. आता बाकीच्या जिल्ह्याचं आहे ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघूया.